तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात आणि त्याच वेळेला आता सायलीला प्रतिमा आत्यांचं बोलणं सारखं आठवत राहतं. प्रतिमा आत्यांनी आता सायलीला सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मला तुला भेटायचं आहे, प्लीज जरा येतेस का, असं बोलून आता प्रतिमा आत्यांनी बोलवून घेतलेलं असतं. पण त्यावेळेला सुद्धा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा नक्कीच प्रतिमा आत्यांना काहीतरी बोलायचं होतं. पण आता काय झालं असेल, कशाला प्रतिमा आत्यांनी बोलवून घेतलं असेल ना, असे एकावर एक विचारणा आता येऊ लागलेले असतात. सुचत तर काहीच नसतं. सायली मात्र आता तोच विचार करत असते. मागच्या वेळेला तर प्रॉब्लेम होता, पण या वेळेला काय बोलायचं असेल यांना, असाही विचार आता ती करत असते. मग आता अर्जुन तिला कसं बसं या सगळ्यातून शांत करत असतो. अर्जुन तिला विचारतो की बायको काय झालं आहे. त्यावर प्रतिमा आत्यांना माझ्याशी काय बोलायचं असेल हाच विचार मी आता करत होते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की मला कळतंय तुझ्या मनाची चलबिचल झाली आहे, पण उद्या प्रतिमा आत्या येणारच आहे ना, मग बघूया ना, पण आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं देखील अर्जुन आता सायलीला सांगून समजावत असतो. कारण अर्जुनला सुद्धा कळत असतं की सायली खूप जास्त विचारांमध्ये हरवून गेलेली आहे आणि म्हणूनच तो आता ब्लँकेट वगैरे तयार करतो झोपण्यासाठी. कारण सायली फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असते. प्रियामुळे आता पुन्हा त्रास व्हायला नको, म्हणजेच जेव्हा त्यांना कळेल की खरंच तन्वी ही त्यांची मुलगी नाही आहे, म्हणजेच ती दुसरी कोणीतरी आहे, जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा काय होईल हा विचारच ना मुळात करवत नसतो आणि त्यामुळेच ना सायली अस्वस्थ असते. सायलीला आता एकदमच नको नकोसं झालेलं असतं. सायली विचार करत असते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की बघा, मी तर माझ्या परीनं प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला ना त्रास होतोय, म्हणजे जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतील तेव्हा काय होईल हा विचारच करवत नाही आहे, असं देखील आता सायली जी आहे ती म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला तर चांगलंच माहिती आहे ना, सिनियर या आधीसुद्धा बऱ्याच वेळेला बोललेले आहेत की त्यांना मुलगी त्यांची तन्वीही वाटतच नाही. जर त्यांना एवढा आत्मविश्वास खात्री असेल तर त्यातच आता आपण जे काही सांगू त्यावर त्यांचा लगेच विश्वास बसेल आणि मुळात त्यांनी तर ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण आता प्रतिमा आत्याचं काय, प्रतिमा आत्यांना आपण व्यवस्थित समजावून सांगूया, तू काळजी करू नको, असं देखील अर्जुन आता सायलीला सांगून समजावत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली तरीसुद्धा ऐकत नसते. कारण तिला ना शेवटी आता इथे असणाऱ्या प्रतिमाची काळजी वाटत असते. उद्याची सकाळ कधी येते आणि प्रतिमा आत्या आपलं मन कधी मोकळं करतायत ना, असं सायलीला झालेलं असतं. कारण प्रतिमा आत्याने मला एवढं अर्जंटमध्ये बोलवून घेतलं, याचा अर्थ ह्यामागे सुद्धा काहीतरी कारण असणार आहे, त्याशिवाय ते बोलवणार नाहीतच, असाही आता विचार सुरू असतो. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असते. म्हणजे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत आणि म्हणूनच जरा विचार करत होते, असंही आता सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको इतकाही स्ट्रेस घेऊ नको, त्याने बॉडीवर परिणाम होऊ शकतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली ही विचार करत असते की कधी सगळं काही नीट होईल. कारण तिला ना प्रियाच्या या वागण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होत असतो. आता रात्र झालेली असते म्हणून अर्जुनही सायलीला समजावतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली, आता बस झालं विचार करणं, आपण उद्या प्रतिमा आत्या आल्या की आपण त्यांच्याशी एकांतात बोलून घेऊया, मग तर झालं, मग तुला रिलॅक्स वाटेल ना. सायली म्हणत असते की हो चालेल. मग आता तरीसुद्धा अर्जुन आणि सायली बोलत असताना तिला प्रतिमा आत्यांची वाटणारी काळजी याबद्दल आता अर्जुनला सुद्धा कळत असतं आणि तो सुद्धा आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच विचार करून तिच्याशी बोलत असतो. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रतिमा आलेली असते आणि डायनिंग टेबलवर ती बसलेली असताना कल्पना तिला या सगळ्या काही गोष्टी सांगते, ज्या की त्यांच्यासोबत आता ह्या 2 दिवसात घडत आहेत. प्रियाने घराची कशी वाताहत लावली आहे याबद्दल सुद्धा आता ती
सांगू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यापर्यंत पोचल्यात. खरंच ना, माझ्या मुलीमुळे तुम्हाला इतका त्रास, म्हणजे तिच्यातला जो खुनशीपणा आहे ना, तो बेकार आहे. खरं तर माझे संस्कार कुठेतरी कमी पडले असतील असं देखील आता बोलूनच ना तिला वाईट वाटत असतं आणि ती रडत देखील असते. त्याच वेळेला जेव्हा ती अशी रडत असते ना, तेव्हा कल्पना म्हणत असते की कधी कधी ना संस्कार नसतात ग, तर तू एवढी चांगली आहेस तर तिच्यात का एवढा बदल? कारण आहे ना, तिच्यातलं जे काही वागणं आहे ते मुळात ना न पटण्यासारखं आहे. मग दुसरीकडे आता प्रतिमा जी आहे ती अश्विनची सुद्धा माफी मागत असते की माझ्या त्या मुलीमुळे तुम्हाला हे दिवस बघायला लागत आहेत. खरंच मी मनापासून माफी मागते. खरं तर मी त्या लायकीची सुद्धा नाही आहे, या भाषेतच प्रतिमा बोलत असते. त्याच वेळेला मात्र आता तिला अश्विनही म्हणत असतो की प्रतिमा आत्या, असं नसतं ग, तुझ्यावर किती चांगले संस्कार आहेत, म्हणजे ते संस्कार तू नक्कीच तन्वीवर केले असतील, पण प्रत्येकाची घेण्याची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर दुसरीकडे आता प्रतापही म्हणत असतात की हो, बघितलं, सायलीला ढकलायचं होतं तोपर्यंत ठीक होतं. अस्मितासोबत तिचं काय वैर होतं जे की तिने अस्मिताला सुद्धा तेलावरून पाडण्याचा विचार केला. हे किती वेगळं आहे ना, वियर्ड वागणं आहे. आणि हे सगळं काही फक्त खुनशी माणूसच करू शकतो. आणि तिच्या वागण्यात ना, तिच्या बोलण्यात ना, या सगळ्या गोष्टी सध्या तरी आम्हाला जाणवतात. त्यामुळे आता आम्ही ठरवलंय की तिला अशीच वागणूक द्यायची. दुसरीकडे आता प्रतिमासुद्धा अश्विनला म्हणत असते की अश्विन, तुला जर कोणत्याही ह्याच्यामध्ये आमची मदत लागणार असेल तर तू आमची बिनधास्त मदत घे. काही झालं, कोणताही निर्णय घेशील तर आम्ही तुझ्यासोबत आहोत, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या अश्विनला सुद्धा बरं वाटतं. तर प्रतिमाने सांगितलेलं असतं की तुला जर तिच्यासोबत राहायचं नसेल ना, तर तू वेगळाही होऊ शकतोस. आम्ही तुझ्याबरोबर असू कोणत्याही निर्णयाला, म्हणजे तुला जर घटस्फोट घ्यायचा असेल ना, तर त्यालासुद्धा आम्ही तुझी साथ देऊ, असंही आता प्रतिमा ही आता अश्विनला बोलत असते. मग त्यावर आता अश्विन म्हणतो की मी तर तो निर्णय घेणारच आहे, पण सध्या तरी ते सगळं प्रकरण मी थांबवले, कारण आधीच ना डोक्याला खूप जास्त मनस्ताप झालेला आहे, असंही आता अश्विन जो आहे तो सांगत. आता कल्पना ह्यांच्यासोबतच गप्पा मारायला बसलेली असताना तिच्या लक्षात येतं की तिने आता गॅसवर दूध ठेवलेलं आहे. गॅसवर दूध ठेवलेलं असताना तिला ते करपण्याचा वास येऊ लागतो आणि म्हणूनच ती मग लगेच गॅसकडे जाते आणि लगेच गॅस बंद करून त्यावरचं पातेलं उचलत असते. पातेलं उचलत असताना तिचा हातावर ना ते पातेलं घसरतं आणि ते पातेलं खाली पडतं. पातेलं खाली पडल्याबरोबर आता चटका मात्र मजबूत कल्पनाच्या हाताला लागलेला असतो. कल्पनाला चटका लागला हे बघूनच ना आता टेन्शन आलेलं असतं, कळत नसतं की काय करावं ते. आणि म्हणूनच ना आता या सगळ्या गोष्टी होत असताना सायली लगेच तिथे येते आणि सायली लगेच तिथे येऊन ना आता कल्पनाला सावरत असते. कल्पनाला म्हणत असते की आई, तुम्हाला काय ओ घाई आहे, कशाला दूध गरम केलं, मी केलं असतंच की, आहे की मी ही कामं करायला, तुम्ही जे काही करताना प्लीज हा थांबवा, तुम्हाला बघितलंत का किती त्रास होतोय तो. अगं सायली, त्यात काय एवढं राहू दे, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायली ऐकत नसते आणि सायलीने पटकनच येऊन कल्पनाला तिथे असणाऱ्या खुर्चीवर बसवलेलं होतं आणि ती म्हणत असते की थांबा, एकच मिनटं द्या मला. आणि असं बोलून तिने आता पाणी आणायला बघितलेलं असतं, कारण फ्रीजमध्ये आईस बॅग असते किंवा त्यासोबत थंड पाणी एका बाऊलमध्ये ती घेऊन येते. बरोबर ती आता तिच्या बाऊलमध्ये सांगते की तुम्ही आता ह्या बाऊलमध्ये हात ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता जसं जसं सायली सांगते अगदीच तसंच ना आता कल्पना करत असते. कल्पना म्हणत असते की बाया, नको ग इतकी काळजी करू, मला आता वाटतंय बरं, तू एवढी काळजी करतेस मग मला टेन्शन येतं. मग आई, तुम्हाला मी म्हटलंय ना, तुम्ही एवढी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका, मी तुम्हाला सांगितलंय की मी येईन करून, पण तुम्ही ऐकतच नाही माझं, असं करत जाऊ नका, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. आणि तुम्हाला जर त्रास झाला ना तर मला सहन नाही होत, तुम्हाला मी म्हटलंय ना, तुम्ही ना कुठेही कामं करत बसू नका, शांत बसा. तर अश्विन
म्हणत असतो की सायली तू इतकं पॅनिक नको होऊस, मला कळतंय आईला त्रास होतोय, पण जेव्हापासून तू या घरात आलीस ना आईची बरीच कामं कमी झाली आहेत हे सुद्धा आम्हाला दिसते असंही आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा ना सायलीला काळजी वाटत असते आणि म्हणूनच सायली आता काळजी घेतच बोलत असते. आई थांबा एक मिनटं, तुम्हाला ना आत्ताच मी मलम लावून देते. त्यावर आता सायलीला कल्पना म्हणत असते की अगं मी तुझी सासू आहे, आई नाही, एवढा काय जीव लावतेस. त्यावर आता सायली म्हणत असते की आई तुम्ही हे पहिल्यांदा बोललात आणि शेवटचं, यानंतर प्लीज असं काही बोलू नका, तुम्ही माझ्या आईच आहात. तर दुसरीकडे प्रतिमा हे सगळं बघत असते. प्रतिमाला हे सगळं बघून ना मनात थोडंसं वाईट वाटतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी सायली जे काही कल्पनासाठी करत असते त्या गोष्टी ती इमॅजिन करत असते. जर माझ्या हाताला असा चटका लागला असता तर प्रिया व्याकुळी झाली असती का, प्रिया माझ्यासाठी अशी धावत आली असती का, असे विचार ना कल्पनाच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात. आणि कल्पनाच्या मनातले विचार खरंच हे बरोबरच असतात. पण दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती इकडे असणाऱ्या अर्जुनला इशारा करते, कारण तिला ना पटकनच जाऊन आता इकडे प्रतिमासोबत बोलायचं असतं. प्रतिमाला काय सांगायचं आहे या गोष्टीसुद्धा तिला जाणून घ्यायच्या असतात. आणि यासाठी मग ती म्हणत असते की चला आपण जे आहे मध्ये जाऊन बोलूया, पण आई तोपर्यंत तुम्ही काहीच काम करायचं नाही आहे, मी तुम्हाला आधीच सांगते प्लीज. मग आता सायलीने ऑर्डर दिली म्हटल्यावर आता मात्र ती ऑर्डर पाळावी तर लागणारच आहे असं देखील आता सांगितलं जातं. काय ना पूर्ण आजीपेक्षा सायली तुझी ऑर्डर म्हणजे खूप मोठी असते आणि ती तर पाळणं म्हणजे ती तर कर्तव्यच आहे असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा सांगितल्या जातात मात्र आता अर्जुनला सुद्धा हसू येत असतं. अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की मी आता काही तुझं ऐकणार नाही आहे, पहिल्यांदा ये बरं इथे. आणि आता तो स्वतःच भरवायला सुरुवात करतो आणि जेव्हा तो स्वतः भरवतो कल्पना त्याला नाही नाही असं म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे सायली आणि प्रतिमा आत्या आता रूममध्ये जाऊन बोलत असतात. त्याच वेळेला आता प्रतिमा आत्या ज्या आहेत त्या म्हणत असतात की खरंच ना हे सगळं जेव्हा ऐकलं ना तेव्हा खरंच खूप जास्त त्रास झाला, पण नको नको वाटतं कधीतरी या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे माझ्या मुलीमुळे तुम्हा सगळ्यांना होणारा हा त्रास खरंच खूप भयंकर असा आहे. मग त्याच वेळेला आताही बघितलंस का, मी तोच विचार करत होते की कसं ना सगळं काही, म्हणजे त्यावेळेला मलाही तसंच वाटलं की आज तू ज्या पद्धतीने कल्पनाची काळजी घेतलीस, कल्पनाचे बरोबर सगळं काही केलंस, तेव्हा जर मी असले असते तर माझ्या बाबतीत खरंच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या का, हा विचारसुद्धा ना कुठेतरी मनामध्ये येतो आणि त्याचंच खूप जास्त वाईट वाटतं. काल तर तुला मी सांगू का, मला अचानकपणे फोन आला होता. अचानक फोन आल्यामुळे मीही विचार केला की का बरं हिने फोन केला असेल, आणि म्हणूनच मग मी तो फोन उचलून बघितला तर मला तर तेव्हा तिने सांगितलं की मला तुला भेटायचं आहे. अगदीच तिला खूप जास्त माझी ओढ लागली होती असंच तिच्या बोलण्यावर ना तरी मला वाटत होतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बोलत होती ना तेव्हा मला तेव्हाच कुठेतरी डाऊट आला होता की ह्या सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने घडत आहेत. आणि म्हणूनच मग मी विचार केला की एकदा तुझ्याशी बोलावं या सगळ्याबद्दल, म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आले असं देखील आता प्रतिमा आत्या सायलीला सांगत असते. सायलीला जेव्हा प्रतिमा आत्या या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता सायलीसुद्धा विचार करू लागते. सायलीलासुद्धा या सगळ्या गोष्टी खरंच पटत असतात, कारण प्रतिमा आत्यांची काळजी, प्रतिमा आत्याला होणारा त्रास हा सुद्धा सायलीला कळत असतो. त्यामुळे आता सायली म्हणत असते की माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, आपण ना आता प्रियाची परीक्षा घेऊयाच, म्हणजे प्रिया या परीक्षेत किती मार्काने पास होते, तिला तुमच्याबद्दल किती काय काय वाटतं ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील असंही आता सायली प्रतिमा आत्याला बोलत असते. कारण प्रतिमा आत्यांना वाटणारी काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदीच बरोबर वाटत होत्या, कारण त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता सायलीला आता कळत असतं की खरंच प्रतिमा आत्यांना डिस्टर्ब झालेले आहेत त्या, कारण काल जो काही फोन केला होता त्या परीने प्रिया आता प्रतिमा आत्यांनासुद्धा वापरून घेत आहे. या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात आणि ही जर अशीच वापरत राहिली तर ह्याचा परिणाम बिचाऱ्या प्रतिमा आत्यांच्या मनावर होतोय, त्यांना त्रास होतोय. या गोष्टी सायलीच्या लक्षात येतात आणि म्हणूनच आता सायली जी आहे ती कठोर पावलं उचलते. म्हणजेच ती
आता ठरवते की तिच्या मैत्रिणींना कॉल करायचं. म्हणजे पहिल्यांदा ती आता कॉल करते इकडे असणाऱ्या सखीला. सखी म्हणत असते की आज बऱ्याच दिवसांनी सायलीताई तू मला कॉल केलास. त्यावर आता सायली म्हणत असते की हो गं, खरं तर ना कामच तसं होतं, म्हणूनच मी फोन केला. काय झालं आहे बोल ना, काही काम होतं काय सांग ना. मग तेव्हा आता मी ना जानकीलासुद्धा कॉन्फरन्सला घेतलं आहे. जानकीसुद्धा कॉन्फरन्सला आहे, एकच मिनटं थांब. आणि मग कॉन्फरन्सला घेऊन आता त्यांच्या चर्चा सुरू होतात. आणि त्यामध्ये ना आता मात्र सांगितलं जातं की काय चाललं आहे, म्हणजे थोडा एक प्रॉब्लेम होता आणि त्यामध्ये मदत हवी होती. मग काय मदत हवी आहे सांग ना. मग तुला तर माहिती आहे ना प्रियाचं. हो हो, प्रियाची सगळी कारस्थानं बरोबर माहिती आहेत आम्हाला, बोल ना काय करायचं आहे. त्याच प्रियाचा आता गाशा गुंडाळण्याची वेळ आलेली आहे. मग काय करायचं आहे फक्त बोल, या सगळ्या काही गोष्टी ना आम्ही करू, असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी करायचं ठरतं तेव्हा मात्र आता सखी आणि त्याचसोबत जानकीसुद्धा साथ द्यायचं ठरवतात. आणि त्या आता म्हणत असतात की चालेल चला, आता जर तूही साथ देणार असशील तर सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदमच परफेक्ट होतील. म्हणजे टेन्शनचं तर कारणच नाही, हे सुद्धा आता ठरलेलं असतं. मग सायली आता पूर्ण प्लॅनिंग करते, कारण ती घरात नसणार असते, ती बाहेर जाणार असते. आणि त्यासाठी मग ती ठरवते की मी तर नाही आहे, पण त्याचबरोबर तिने प्रतिमा आत्या आहेत आणि त्या तुमच्याबरोबर नक्कीच असतील, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा सायली म्हणत असते की चला, मी तुम्हाला प्लॅनिंग तर समजावून सांगितलं आहे आणि आपल्याला तेच सगळं काही वर्कआउट करायचं आहे. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत अस्मिताला कॉल केलेला असतो आणि अस्मिताला कॉल करून सचिन सांगत असतो की आज मला यायला उशीर होणार आहे, थोडं माझं काम आहे ऑफिसमध्ये, म्हणून यायला उशीर होईल, असं आता तो सांगू लागतो. जेव्हा तो सांगतो तेव्हा अस्मिता त्याला कोणतंही प्रत्युत्तर करत नाही. ती म्हणते की ठीक आहे. आता सचिन जेव्हा इकडे असणाऱ्या या अस्मितासोबत बोलत असतो ना तेवढ्यातच तिथे साक्षी आलेली असते आणि साक्षी तिथे येऊन आता म्हणत असते की यावेळेला तर जबरदस्त काम झालंय आपलं, मला तर वाटतं 100% काम होणार आहे, काही गेम केलाय आपण, असंही आता ती काही अस्मिताने ऐकलेलं असतं. मग आता लगेचच सचिन खाणाखुणा करून सांगू लागतो की अगं फोन चालू आहे अस्मिताचा. अस्मिताला समजतं की हा आवाज साक्षीचा आहे, पण अस्मिता त्याला तसं काही दाखवून देत नाही. मग आता इकडे मात्र साक्षी म्हणत असते की सॉरी. तर सचिन म्हणत असतो अस्मिताला की चल, बाळ कसं आहे. हो हो ठीक आहे, ते आता झोपलंय आणि मी सुद्धा आता थोडं पडणार आहे, मलाही थोडं बरं वाटत नाही आहे, असं अस्मिता सचिनला सांगतोय. मग त्यावर सचिनचा जीव भांड्यात पडतो. सचिनला आता कळतं की चला, फायनली हिने साक्षीचा आवाज ऐकला नाही, ऐकला असता तर प्रॉब्लेम झाला असता, असंही त्याला वाटत असतं. पण अस्मितासुद्धा आता हुशार झालेली असते. तिला आता ह्या सचिनचे खरे रंग कळलेले असतात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, ही जी काही गत असते ना या सचिनची, ती आता अस्मिता बरोबर ओळखून गेलेली असते. अस्मिताला जेव्हा या सगळ्या गोष्टी एकूण एक कळतात ना तेव्हा मात्र आता अस्मिता लगेचच फोन ठेवते. आणि अस्मिताने फोन ठेवल्याबरोबर इकडे असताना आता सचिनच्या मागचा साक्षीचा आवाज, किती झालं काही झालं तरी हा माणूस सुधारणार नाही, या गोष्टी आता बरोबर कळलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता अस्मिताला रडू येत असतं. कल्पना तेवढ्यातच रूममध्ये आलेली असते. कल्पना म्हणत असते की काय झालं आहे बाळा. त्यावर आता सांगू लागते की काही नाही, मी आताच त्याला कॉल केला होता, तो काही झालं तरी सुधारणार नाही आहे. त्यावर मात्र मी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, कारण मला ना या सगळ्याचा नुसता वैताग आलाय, कारण या सगळ्या गोष्टी नको नकोशा झाल्यात मला, असंही बोलून ती आता रडत असते. आणि ती आपल्या बाळाला जवळ घेते. त्यावर तू कोणताही निर्णय घे, आम्ही तुझ्या सोबत असू, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अस्मिताही म्हणते की हो, वय आले की मी सगळ्याचे निर्णय घेणार आहे, माझं तर ठरलेलं आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ती रडत असते. तिचे डोळे वगैरे आता कल्पना फुसते. कल्पना खरं तर तिला यासाठी बोलवायला आलेली होती, कारण आहे ना तिला देवळात जायचं होतं अभिषेकसाठी. पण आता अस्मिताची ही अशी अवस्था बघून मात्र आता कल्पना ओळखून गेलेली असते की अस्मिता काही येणार नाही. दुसरीकडे आता अश्विन तयार होऊन बसलेलाच असतो, पण त्याला जायची इच्छा नसते. अश्विन म्हणत असतो की आई मी नाही आल्यावर तू असं कसं म्हणतोस, अरे चल ना, असं नको करू, सोबत आलास तर बरं वाटेल, म्हणूनच तुला सांगते की चल ना सोबत.
आणि तसंही घरात बसून काय होणार आहे. प्रतिमासुद्धा आता म्हणत असते की मला ना थोडं गरगरल्यासारखं होतंय आणि त्यामुळेच ना मी जरा नाही येत असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र जी आहे ती मात्र म्हणत असते की चल आता प्रतिमा तू गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. मी पण तुला आता काही जास्त फोर्स करत नाही. सायली आणि अर्जुन आता जायला निघत असतात. सायलीने आधीच प्लॅनिंग केलेलं असतं, त्यामुळे सायली ही प्रतिमा आत्याला काही फोर्स करत नाही. सायलीनेच प्लॅनिंग केलेलं असतं, त्यामुळे सायली आता शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की चला आपल्याला निघायला हवं. तेवढ्यातच आलेली असते आणि प्रिया आल्यानंतर ती विचारत असते की तुम्ही लोक कुठे निघाला आहात. तिने आता असं म्हटल्याबरोबर आता मात्र कुठे निघाला आहात म्हणजे तुला काय करायचं आहे, कल्पनाने डायरेक्ट प्रियाला म्हटलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र आता वैतागसुद्धा आलेला असतो अश्विनला, कारण तीही असते आणि मग ती बाहेर आली आहे म्हटल्यावर ही आपल्या मागे पुढे करेल, त्यापेक्षा ना आपण इकडून गेलेलंच बरं असाही आता अश्विन जो आहे तो विचार करतो. आणि म्हणूनच तो सांगतो की चल मम्मा मी तुझ्यासोबत येतोय. आता तो हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा मात्र आता कल्पनाही म्हणत असते की चालेल. पण दुसरीकडे मात्र प्रतिमा आत्यांना बघून प्रिया लगेच म्हणत असते की आई तू कधी आलीस, मला तर काहीच कळलं नाही असंही आता ती म्हणू लागते. त्यावर काय झालं, पण काही झालं ना आम्ही घरात नाही आहोत. प्रतिमा आत्यांना त्रास व्हायला नको, तुला पहिल्यांदाच सांगते. जर त्यांना काही त्रास झाला ना तर माझ्या इतकी वाईट कोणीही नसेल असं देखील आता सायली जाता जाताच ओरडून जाते. मग आता प्रिया ही सायलीकडे बघत असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की एका रूममध्ये आग लागलेली असते आणि तिला आता जी जानकी असते ती म्हणत असते की अगं जा वाचव प्रतिमा आत्यांना, पण ती काही पुढे सरसावत नसते. ती नाही नाही म्हणत असते आणि ती मागे हटत असते. आणि जेव्हा हे सगळं ती करते ना तेव्हा मात्र आता इकडे कळून चुकतं की ही काही कामाची नाही. म्हणूनच आता बाहेर एक रिंगण असतं, त्या रिंगणाला पूर्ण आग लावलेली असते आणि तेव्हा मात्र आता प्रियाला त्यामध्ये ठेवलेलं असतं आणि पूर्ण रिंगण पेटवून टाकलेलं असतं. प्रिया घाबरलेली असते. तर सायलीकडे ती आता भीक मागत असते की मला या सगळ्यातून वाचव. मग आता प्रतिमा आत्या जेव्हा संकटात होत्या तेव्हा तू त्यांना वाचवलं नाही, तर आता आम्ही तुला का म्हणून वाचवू असं देखील आता म्हटलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी